तुळस म्हणून ज्या हळदीला पूजलं, आज त्याच हळदीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याचा रंग उडाला. ज्या शेतकऱ्यांच्या घामानं हळदीला रंग येतो, त्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात मात्र काळा रंग भरलेला. अहो, एकेकाळी बाजारामध्ये 16,000 ते 17,000 रुपये प्रति क्विंटल दरानं विकली जाणारी हळद, नेमकंच हळदीचं सीझन आलं, बाजारात आमच्या शेतकऱ्यांनी हळद नेली आणि इथल्या सरकारनं मात्र त्या हळदीचे बाजारभाव पाडले. 11,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल दरानं त्या ठिकाणी बाजारामध्ये हळद विकली जाते. बाजारामध्ये हजारोचा भाव आहे, परंतु शेतकऱ्याच्या हातामध्ये काय, तर केवळ हतबलता त्या ठिकाणी उरते. वर्षभराचं पीक साधारणतः 8 ते 10 महिने पिकाला लागणार आणि नेमकं शेतकऱ्यांच्या हातात पीक आलं की त्या पिकाची राखरांगोळी होणार. हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, या जिल्ह्यामध्ये आसमानाला पोहोचलेले हळदीचे भाव क्षणार्धात त्या ठिकाणी जमिनीवरती आले आणि या ठिकाणी हतबल जर कोण दिसत असेल तो इथला बळीराजा हतबल दिसतो. कारण उभं सालभर तळहाताच्या फोडासारखं त्या ठिकाणी हळदीचं जपलेलं पीक क्षणात त्याचा भाव जर दुसरं कोणी ठरवत असेल, म्हणजे अंगातला घाम सांडण्याचं काम शेतकरी करतो आणि त्या घामाचा दाम ठरवण्याचं काम इथलं जर सरकार करत असेल, तर शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ काय येऊ नये. तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं पीक या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपण पिकवलेल्या मालाला भाव भेटण्यासाठी आपल्या पिकाला त्या ठिकाणी अग्नी देऊन जाळून त्या ठिकाणी निषेध करावा लागतो. आपण पाहिलं असेल, हे बघा या ठिकाणी आपल्याकडे सेनगाव गोरेगाव मार्गावरती हळद पेटून आंदोलन करण्यात आलं. हे आपल्या हिंगोली जिल्ह्यातली, ही परभणी जिल्ह्याच्या सीमेवरची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मग ही नुसती थट्टामस्करी नाही, तर शेतकऱ्याच्या कष्टासोबत आणि शेतकरी व्यावसायिकांसोबत केलेली थट्टामस्करी आहे. वर्षभर पीक सांभाळायचं आणि बाजारात नेल्याच्या नंतर त्या बाजारामध्ये हळदीचा भाव कोण ठरवायचा? हळद शेतकऱ्याची, उत्पादन शेतकऱ्याचं, आणि बाजार ठरवणार कोण? इथल्या बाजार समित्या, इथले दलाल आणि इथलं हरामखोर सरकार. किमान एखाद्या पिकाला तरी योग्य भाव द्या, ज्याच्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य येईल. पण संघर्ष हा शेतकऱ्याच्या पाचवीला पोचलेला. कष्टानं मोठ्या जोमानं पीक त्या ठिकाणी वाढवायचं आणि दर दुसऱ्या कोणी त्या ठिकाणी ठरवायचे. मग स्वतःचं पीक जाळून निषेध करण्याची वेळ या सरकारवर कुणामुळे आली? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये दिलं पाहिजे की ही वेळ शेतकऱ्यांवर पुन्हा आणली. आहे का या प्रश्नाचं उत्तर सरकारकडं? आहे का या प्रश्नाचं उत्तर इथल्या दलालांकडं? याचं उत्तर देतं का कुठं? या महाराष्ट्रात एखादी बाजार समिती याचं उत्तर देणार का? अहो, त्या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आलं वसमतला आणि पाहता पाहता परभणीचा भाग असेल, हिंगोली जिल्ह्याचा भाग असेल, नांदेडचा भाग असेल, या 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं विक्रमी उत्पादन होतं. परंतु हळदीचं विक्रमी उत्पादन झाल्याच्या नंतर बाजारात गेल्याच्या नंतर त्या हळदीला मात्र कवडी मोलानं त्या ठिकाणी मातीमोल भावानं विकायचं असेल, तर शेतकऱ्यांच्या हृदयावरती कोणते घाव त्या ठिकाणी बसतात याची तुम्ही थोडीशी कल्पना केलीत का? मग एवढं मोठं दुःखाचा डोंगर सरकारवर घेणार. एक तर धसकी, अर्धवट मागच्या वेळेच्या मान्सूनमध्ये शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालं. कुठल्याही पद्धतीनं हरभऱ्याचं पीक चांगलं झालं नाही. फक्त एक आशेचा किरण म्हणजे हळदीकडे पाहिलं जाईल. कुठंतरी शेतकऱ्याला वाटलं चला, एरवी तर आपल्या आयुष्याची त्या ठिकाणी माती होते, पण हळद यावेळेस कुठंतरी आपलं थोडंसं सोनं करल, पण ते सुद्धा इथल्या सरकारला देखवत नाही. अहो, 16,000 ते 17,000 प्रति क्विंटल असणारा भाव तुम्ही डायरेक्टली 11,000वर आणला. हळद ज्याचं बेना असेल, खत असेल, फवारणी असेल नव्हे, त्याच्यासाठी लागणारा ठिबक असेल, तुषार सिंचन असेल, किंवा मग हळद काढल्याच्या नंतर ती हळद शिजवण्यापासून तिचा ढोल करण्यापर्यंतचा तुम्ही लावाना खर्च किती येतो आणि खर्च लावल्याच्या नंतर भाव तुम्ही ठरवणार आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किती उरतात ते सुद्धा बघा. अहो, एवढे तुटपुंजे शेतकऱ्याच्या हातात येते की उद्या आखाड तोंड आले, मृग नक्षत्र 1.5 महिन्यावरती आला आणि पुढचं सोयाबीन खरीप हंगामातलं बियाणं भरण्या येईपर्यंत शेतकऱ्याच्या खिशामध्ये दाम पडत नाही. कसा होणार कृषी प्रधान महाराष्ट्र आणि कसा होणार कृषी प्रधान देश? राज्य बळीराजाचं का बळी घेणाऱ्याचं राज्य? हा सवाल मी तुम्हाला विचारतोय. उत्तर तुम्ही अवश्य या ठिकाणी कमेंट मध्ये द्यायचं. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय बळीराजा.